नमस्कार. मागच्या वेळेला म्हटलं तसं आपण दगदगीबद्दल बोलणार होतो. आपल्याला दगदग होते ना, ती कशी कमी करायची. मनाला लावलेला चिमटा आणि माकड आणि मदारी असं या प्रकरणाचं शीर्षक आहे. अचानक आणि अकल्पित सुखाचा प्रसंग निर्माण झाला तर माझा विश्वास बढेना म्हणून मी स्वतःला चिमटा काढून बघितला. या वाक्यात डोके किंवा मन ठिकाणावर आहे की नाही, किंवा आपण स्वप्नात तर नाही ना, हे आजमावण्यासाठी हा चिमटा काढला जातो असा अर्थ अभिप्रेत आहे. कारण आपले मन आपल्याला फसवू शकते याची कुणकुण आपल्याला असते, परंतु दरवेळी आपण ती आठवण जागवतो तसे नाही, म्हणून मग आपण फसतो. मनात संवेदनांची गर्दी असते म्हणून ते सतत फडफडत असते. फडफडणे याचा वाऱ्याशी संबंध आहे आणि म्हणून मन वाऱ्यासारखे भटकते असे म्हटले जाते. मनाविषयी ज्ञानेश्वर अर्जुनाच्या तोंडी म्हणतात, हे मन कसे केवडे, ऐसे पाहो म्हणे तरी न सापडे. रवी रहाटाच्या चोडे त्रैलोक्य याला. म्हणून ऐसे कैसे घडेल, माकडाला समाधी लागेल, किंवा थांब म्हटल्यावर थांबेल वादळ. जे बुद्धीला छळते, निश्चयाला टाळते, धैर्य दाखवले तर हाती टाळी मारून पळून जाते. जे विवेकाला भुलवते, समाधानाला आशेने झखडते, एक ठिकाणी बसून 10 दिशा फिरवते आणि शेवटी अर्जुन म्हणतो, हे कह्यात येईल असे वाटत नाही. या ओव्यांमध्ये माकडाचे उदाहरण दिले आहे ते योग्यच, परंतु हे माकड त्याच्या मूळ अधिवासात किंवा झाडीत राहणारे आहे. मदाऱ्याचे माकड असे ते मात्र निराळे असते. ते मूळ प्रवृत्ती दाखवत असले तरी मदाऱ्याचे इशारे देखील पाळते. आपल्या स्वतःच्या उदाहरणात मन आपलेच असते आणि मदारीही आपणच असतो. ते मदारी पण म्हणजे आपली बुद्धी असते आणि आपले संस्कार असतात. मदारी माकडाला याच तऱ्हेने हाताळतो. श्रीकृष्णाचे या स्थितीतले वर्णन ते सांगते. तो म्हणतो, मनाला लगाम घालताना वळण, घडण, संयम किंवा शिस्तीचा उपयोग करणे गरजेचे आहे. मग ते अति ऊर्जा असलेले मन तुमचा अनाहूत शत्रू होण्याऐवजी तुमचा विधायक मित्र होईल. गीतेच्या 6व्या अध्यायात तुम्ही स्वतःच मित्र व्हायचे की शत्रू व्हायचे हे तुमच्या हातात असते अशा अर्थाचा श्लोक आहे, पण तो थोडा आधी आला आहे. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या परंपरेप्रमाणे यासाठी कुंडलिनी नावाच्या एका घोर तपश्चर्याचे अतिसुंदर परंतु अप्राप्य वर्णन केले आहे. पण त्यानंतर त्यांनी अर्जुनाच्या तोंडी हे असेलही खरे, पण माझी लायकी काय हे बघितलेलेही बरे अशी उभी सांगितली असून, या अस्वस्थ मनाला मार्गी लावण्यासाठी जिभेच्या आहारी जाऊ नये, तसे उगीच भूक कोंडू नये, झोपेच्या आहारी जाऊ नये, पण जागरणेही करू नयेत, मोजके बोलावे, पळण्याचा अतिरेक करू नये, असे साधे उपाय सांगितले आहेत. एके ठिकाणी ते म्हणतात, जे आपल्या हिताचे असते ते मनाला आवडत नाही ही कळीची गोष्ट नेहमी आठवावी आणि मग निर्णय घेऊन योग्य तऱ्हेने वागावे. अशा प्रकारे संयमाने वागल्यावर दैवाचे जणू निमित्त होईल आणि तुझे भाग्य उजाडेल अशी ओवी ज्ञानेश्वर सांगतात. त्याआधी ते म्हणतात, योगी होण्यासाठीची योग्यता ही काही बाजारात मिळत नाही. थोडेसे विरक्त व्हावे, गरजा भागतील इतपतच निर्वाह करावा, अशा युक्तीने वागावे आणि मग खुशाल जगात स्वतःला लोटून द्यावे आणि तिथे जे अंगावर येईल ते शांत चित्ताने करावे. हीच ती योगस्थिती आहे. शरीर मन नावाचे चैतन्याच्या आधारावर निर्माण झालेले बांडगुळ बुद्धीच्या सहाय्याने जेवढे आवरले जाईल आणि त्याला फाटे फुटे दिले नाहीत तर ते तेवढेच आत्म्याच्या आणि निखळ आनंदाच्या जवळ जाईल असे इथे म्हटले आहे. अर्थात ज्या माणूस सांगितले जाते त्या माणूस जातीतील माणसे ढोबळ मानाने निरनिराळ्या 3 प्रवृत्तीची असतात. आपल्या गोष्टीत त्या प्रवृत्ती महत्वाच्या असतात. त्याबद्दल पुढच्या प्रकरणात.